12वी बोर्ड परीक्षेत डमी विद्यार्थी रॅकेटचा पर्दाफाश. घोटाळेबाज परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची रिपब्लिकन सेनेची आक्रमक मागणी. देश पातळीवर नीट परीक्षेचा महाघोटाळा गाजत असतानाच आता थेट महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात 12वी बोर्ड परीक्षेत डमी विद्यार्थी बसवून परीक्षा दिल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नाशिक विभागीय मंडळांतर्गत झालेल्या फेब्रुवारी-मार्च 2026च्या इयत्ता 12वीच्या मुख्य बोर्ड परीक्षेत हा गंभीर गैरप्रकार समोर आला असून यावरून आता राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण रॅकेटचा पुराव्यानंतर जाहीर पर्दाफाश केला. यावेळी त्यांनी घोटाळेबाज परीक्षा केंद्राची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी आणि रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या संस्था चालकांपासून ते शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात यावे अशी सिंहगर्जना केली आहे. नाशिक विभागीय मंडळांतर्गत असलेल्या परीक्षा केंद्र क्रमांक 201 कैलासवासी विलास नाना सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय डांगसौदाणे तालुका बागलाण येथे विज्ञान शाखेचा मूळ विद्यार्थी हरिभाऊ पांडुरंग जाधव बैठक क्रमांक SO 2090 याच्या जागी एका बेकायदेशीर डमी विद्यार्थ्याला बसवून परीक्षा देण्यात आल्याचा प्रकार पुराव्यानिशी समोर आला आहे. प्रामाणिकपणे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार असून यामुळे शिक्षण मंडळाच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रिपब्लिकन सेनेचा पाठपुरावा आणि मंडळांची कारवाई. या धक्कादायक प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी 23 एप्रिल 2026 आणि 8 मे 2026 रोजी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडे पुराव्यांसह अधिकृत तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय मंडळाच्या सचिव सौ सरोज जगताप यांनी संबंधित विद्यार्थ्याचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवला आहे. तसेच 18 मे 2026 रोजी झालेल्या प्रत्यक्ष सुनावणीत चौकशी समितीसमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने 6 प्रमुख आणि कायदेशीर मागण्यांची लेखी म्हणणे सादर करून मंडळाला कोंडीत पकडण्यात आले. यानुसार संबंधित विद्यार्थ्याने फेब्रुवारी-मार्च 2026 मधील परीक्षेत सर्व विषयांच्या ज्या मूळ उत्तरपत्रिका लिहिल्या आहेत त्यावरील हस्ताक्षर आणि सदर विद्यार्थ्याचे मूळ हस्ताक्षर यांची फॉरेन्सिक तज्ज्ञांमार्फत अधिकृत पडताळणी करावी. परीक्षा कालावधीत वर्गात रोज घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पत्रकावरील स्वाक्षऱ्यांची मूळ विद्यार्थ्यांच्या अधिकृत स्वाक्षरीशी अचूक पडताळणी व्हावी. केंद्र क्रमांक 201 मधील संबंधित ब्लॉकचा सीसीटीव्हीत कॅमेऱ्यांचे संपूर्ण परीक्षा कालावधीतील फुटेज मागवून त्या वर्गातील हालचालींची आणि परीक्षार्थींच्या चेहऱ्यांची पडताळणी करावी. मूळ विद्यार्थ्यांऐवजी अन्य व्यक्तीला बसवल्याचा दाट संशय असल्याने या संपूर्ण रॅकेटच्या अधिकृत कागदपत्रांनिशी आणि केंद्र प्रमुखांच्या जबानीसह चौकशी व्हावी. विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज फॉर्म नंबर 17 आणि त्यासोबतच जोडलेले ओळखपत्र यांची प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी आणि सुनावणीच्या वेळच्या ओळखपत्राशी पडताळणी करण्यात यावी. या प्रकरणात ज्या ज्या घटकांचा समावेश निष्पन्न होईल त्या सर्व लिपिक, कर्मचारी, शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, संस्था समन्वयक, संस्था सचिव, संस्था चालक, भरारी पथक व इतर सर्व संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करून परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी. जोपर्यंत या चौकशीचा अंतिम सत्य अहवाल समोर येत नाही तोपर्यंत संबंधित परीक्षार्थीचा निकाल कोणत्याही परिस्थितीत जाहीर करू नये. शिक्षण मंडळाने राजकीय दबावाला बळी पडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन सेना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र रिपब्लिकन स्टाईलने आंदोलन छेडेल आणि याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण प्रशासनाची असेल, असा गर्भित इशारा प्रदेश प्रवक्ते डॉक्टर अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बच्छाव आणि नाशिक महानगर प्रमुख डॉक्टर अनिल आठवले यांनी संयुक्तपणे दिला आहे. या पत्रकार परिषदेला डॉक्टर अविनाश शिंदे, प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव आणि डॉक्टर अनिल आठवले हे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आता शिक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासन या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना कधी बेड्या ठोकणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोलजी बच्छाव यांच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आपण या पत्रकार परिषदेला आलेला आहात. आपले पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आपण या बातम्या चांगल्या पद्धतीने आपल्या वृत्तपत्रामध्ये, वृत्तवाहिनीमध्ये प्रसिद्धी करा.
एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया. मी या ठिकाणी गुन्ह्याची एकूण आकडेवारी सांगता येणार नाही, पण तडीपारीपर्यंतचे प्रकार त्याच्यापर्यंत झालेले आहेत. आणि मग नंतर तो गिरीश महाजनांच्या जवळचा आहे, नंतर दादा भुसेंच्या जवळचा आहे, नंतर मग तिथे असणारा यांच्या जवळचा आहे, कोणाच्या जवळचा, आपला सुभाष भामरेंच्या जवळचा आहे. सुभाष भामरेंकडे पण ते एकदा जाऊन आलेत. सुभाष भामरेंनी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी काही तुझ्या याच्यात येणार नाही, अशी माहिती आहे गोपनीय. त्याच्यानंतर गिरीश महाजनांचे ते जवळचे असल्यामुळे ते भरपूर फोटाटोपीचं हिंमत चालते, असे सर्व प्रकार चालले आहेत. आणि तो मुळातच स्वतः 8वी 10वीच पास असेल काय, पण स्वतः मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. सर्व गोष्टी या सर्व चाललेल्या आहेत. सॉरी, अधिकार नाही, तो कर्मचारी तिथला ग्रामपंचायतीचा. त्याचं पण शिक्षण साधारण तो पण ग्रॅज्युएशन आहे. त्याचं पाटोळे म्हणून नाव आहे. त्याचं एक्झॅक्ट आता हे नाही लक्षात माझ्या. पाटोळे आहे. त्याचं हरिभाऊ पांडुरंग जाधव. जो परीक्षा ओरिजिनल म्हणजे 17 नंबरचा फॉर्म भरून त्याने ते ऍप्लिकेशन केलं होतं आणि मग त्याने ते तो जवळजवळ 35च्या अबोव आहे. 35 वयाच्या मुलांसाठी हो. सांगितलं की याची संपूर्ण चौकशी व्हावी. जे जे काही समजा डमी विद्यार्थी असेल तर डमी शिक्षण संस्था जरी असेल तर याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे, त्यांना अटक व्हावी आणि संपूर्ण रॅकेटच बंद पाडण्यात यावं. एकच नाही तर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी घडतंय, आम्ही हे एक प्रकरण उघड केलंय. जर तुम्ही बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रात अशा खूप शाळा आहेत की ज्या ठिकाणी डमी विद्यार्थी बसवले जातात आणि शिक्षण मंत्र्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या सपोर्ट घेऊन विद्यार्थ्यांना पास केलं जाते. मोठ्या प्रमाणात कॉप्या पुरवल्या जातात आणि ओरिजिनल विद्यार्थ्यांच्या ठिकाणी नुकसान होतंय. त्यामुळे आम्ही याच्या मुळाशी जाऊन पूर्ण महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था कशी सुधारता येईल याचा विडा रिपब्लिकन साइडला उचलणार. निकाल लागून झाला, तो रिझल्ट राखीव ठेवलेला आहे. हो, त्याची कारवाई सुरू झाली आहे, पण याच्यावरती ते आपण घेऊ ना. नाही, या विषयावरती थेट एसपींना बोललो नाही. आणि मी माझी म्हणजे फिर्याद कशी असावी त्याच्यामुळे याच्यामध्ये मी फिर्याद पण दिलेली आहे. जे ना त्याच्यामध्ये कशा पद्धतीने BNS 318(4) बसू शकतो किंवा BNS 319 बसू शकतो. हा, नाही, आम्ही अजून एसपी गेलोच नाही, कारण आम्ही अजून जे 12वीच्या बोर्डाचा विषय आहे त्या अधिकाऱ्यांशी अजून बोलतोय. त्यांचा जो निकाल येईल त्याला घेऊन आपण एसपी कडे जाणार. पूर्णपणे बोर्डात परंतु त्यांनी सांगितलं की आधी बोर्ड आहे त्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. त्यानुसार बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार झालेली आहे, त्याची सुनावणी पण झालेली आहे. आता त्यांच्याकडून आपल्याला परमिशन मिळाली गुन्हा नोंदवण्याची. हा विषय शैक्षणिक असा आहे, तुम्ही बोर्डाला तक्रार दिली, बोर्डाने काय ऍक्शन घेतली आहे? बोर्डाने पत्र दिलं, मला पत्र दिलं. नाही, बोर्डाने काय केलं ऐका ना, मी सर्व क्रोनॉलॉजी सांगतो. 23 एप्रिल 2026 रोजी आपण बोर्डाकडे तक्रार केली, लेखी तक्रार केली. त्याच्यानंतर 2 मेला रिझल्ट लागणार होता. त्या दरम्यानच्या काळात माझ्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी तो रिझल्ट होल्ड ठेवला आहे. होल्ड ठेवल्यानंतर ती सुनावणी साधारण 5 तारखेला होणार होती. 5 तारखेची सुनावणी जी आहे ती स्थगित करण्यात आली. नंतर 18 तारखेला सुनावणी झाली. त्या 18 तारखेच्या सुनावणीमध्ये फक्त आमचं ऐकून घेतलं, परंतु त्या ऐकण्यामध्ये थोडंसं मला कुठेतरी शंकेची पाल चुकली. त्याच्यानंतर मग आपण ह्या स्टेपला आलेलो आहोत. मग त्यांनी आतापर्यंत फक्त काय की सुनावणी घेऊन शांत बसले, तर हे शांत बसण्याचं प्रकरण नाही, तर याच्यामध्ये काहीतरी ठोस कारवाई झाली पाहिजे. देशामध्ये झालेलं नीट पेपर जो फुटला आणि फुटल्यानंतर ज्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं कटकारस्थान या सरकारने केलं, त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजवण्याचं कटकारस्थान करत आहे. या ठिकाणी 12वीच्या जे विद्यार्थी 12वीची जी परीक्षा नुकतीच पार पडली, त्या परीक्षेमध्ये संस्था चालकाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांनी डमी बसवण्यात आले आणि त्या डमी बसवलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे पुरावे आमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे. तरीही या माध्यमातून त्यांना पाठीशी घालणारे जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांची आम्ही आपल्या माध्यमातून राजीनामा मागतो आहे की सदर संस्थेला आपण पाठीशी घालून
जे 12वीचे डुप्लिकेट विद्यार्थी बसवता आणि जे ओरिजिनल विद्यार्थी आहे जे अभ्यास करून पास होत आहे त्यांच्याशी जीवनाशी आणि त्यांच्या अभ्यासाशी खेळण्याचं जे कारस्थान करत आहे, यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्राच्या माध्यमातून नीट फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्था सुरळीत करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. सोनवणे उच्च माध्यमिक सौंदाणे या संस्थेचा जो संचालक आहे मेन, तो शिक्षण मंत्र्यांबरोबर बसलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी डमी पेपर दिलेला आहे तो कोयते घेऊन हातात फिरून त्याचा निकटवर्ती आहे आणि त्यांनी या ठिकाणी डमी पेपर दिलेले आहेत. आम्ही तशी बोर्डाकडेही मागणी केलेली आहे. आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ते सांगतीलच, कारण त्यांनी स्वतः हे प्रकरण हँडल केलेलं आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्चाव, रिपब्लिकन सेना उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा गौप्यस्फोट आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील एक 12वीचं जे काही परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्राचं नाव कैलासवासी सोनवणे महाविद्यालय जे आहे, कनिष्ठ महाविद्यालय, त्यामध्ये हा जो गैरप्रकार जो आहे तो झालेला आहे. तो गैरप्रकार असा की 12वीचा जो पेपर जो आहे तो डमी विद्यार्थी बसून लिहिण्यात आला आणि या पेपरमध्ये जो मूळ विद्यार्थी आहे तो मूळ विद्यार्थी पेपरला न बसता डमी विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेणार. आणि विशेष म्हणजे हा 12वी विज्ञान मध्ये प्रकार असा या परीक्षेमध्ये झालेला आहे. तो निश्चितच गंभीर आहे आणि जे संस्था चालक जे आहे ते संस्था चालक स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निकटवर्ती आहे आणि जो परीक्षार्थी जो आहे तो मुळातच मोठा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्याने या प्रकारामध्ये स्वतः इतर लोकांना बसून पेपर लिहून घेतलेले आहेत. एका पेपरला तो स्वतः ब्लॉकमध्ये बसलेला दिसतो. एक पेपर स्वतः बायोलॉजीचा जो पेपर आहे तो शिक्षण संस्था चालकाच्या दालनामध्ये पेपर लिहिला जातो. अशा पद्धतीने गंभीर प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. याची आम्ही शालेय उपविभाग बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आम्ही तक्रार रिसर केलेली आहे आणि याची एक सुनावणी देखील झाली आहे. परंतु याच्यामध्ये मोठी दिरंगाई होताना दिसते. शालेय शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती असताना असा प्रकार जो घडत असेल तर निश्चितच परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी आहेत किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल पाहिजे आणि ज्या शाळेय शिक्षण संस्थेमध्ये झालेले आहे ते केंद्र सुद्धा सील करण्यात यावं 12वीच्या परीक्षेसाठी. अशा पद्धतीने आमची भूमिका आहे.